नमस्कार मित्रांनो, सगळ्यात आधी SBI क्लर्क प्रिलिम्स पास झालेल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. ठीक आहे, आता एक पाऊल तुम्ही दूर आहे मेन्स पासनं. सगळ्यांचे भरपूर लोकांचे डाऊट होते की करंट अफेअर्सचं काय करायचं, मी चुकून पास झालो, माहीत नव्हतं हे ते. तर आधीच आपण सगळे जण प्रेडिक्ट केलं होतं की कट ऑफ जास्त जाणार आणि कमीच लागेल, पास खूप लोक होतात याला. ठीक आहे, त्यात नवीन काही गोष्ट नव्हती. पण आता करंट अफेअर्स करायचं काय, जुने जे विद्यार्थी आहेत त्यांचं तर सरळ चालू असणार एकदम प्रॉपर. ठीक आहे, लाईक त्यांनी रिव्हिजन म्हणजे बघितलं असणार, त्यांचे वाचन वगैरे झालं असणार आहे. ठीक आहे, रीडिंग वगैरे मी जसं तुम्हाला सांगायचो, अफेअर्स क्लाउड रीड करा, कुठली पण PDF रीड करा. रीडिंग झाली असेल, आता तुमचं एकच काम आहे, त्याला रिव्हिजन देणं, क्विझेस अटेम्प्ट करणं. ठीक आहे, सगळ्यात जास्त काय महत्त्वाचं तुमच्यासाठी, आता रीडिंग तर नाही करता ना, रिव्हिजन जास्त महत्त्वाची तुमच्यासाठी. ज्या तुम्ही गोष्टी काढलेल्या आहेत, ठीक आहे, तर ज्या PDF तुम्ही प्रिंटआउट काढलेले आहेत त्याच्यावर फक्त रिवाइज करा. तुम्ही त्याला हेडलाईन केलेलीच असेल, आपण जसं डिस्कस केलं होतं तसं आधी, त्या फक्त आता हेडलाईन वाचून घ्या. ठीक आहे, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या, जास्त डीप जाण्याचा प्रयत्न करू नका. नवीन मुलांना जास्त घाबरून घ्यायचं गरज नाहीये. GA खूप मी काहीच नाही केलं, काहीच करायची गोष्ट नाही. 15-20 मार्क्स जरी आले तरी तुम्ही पास होता. ठीक आहे, SBIचा आतापर्यंतचा जुना पॅटर्न जो मी बघितला, मगच अभ्यास केला, की प्रश्न हे खूप वेळेस करतो माहिती का, थोडेसे फिरले असतात, 2-4 7-8 असतात बँकिंगवर, 8-10 समजा असे पकडू आपण. ठीक आहे, 7-8 बँकिंगवर असतात, बँकिंग अवेअरनेसवर. तर बँकिंग अवेअरनेस कोणतं स्टॅटिकचं नाही म्हणते मी, ओव्हरऑल सगळ्या पेपरमधलं. ठीक आहे, तर यावेळेस जास्तीत जास्त 10-12 मार्काचे येतील क्वेश्चन्स 50 पैकी. तर तिथं मग ते नंतर पेपरच्या बाहेर आल्यावर एक अशी अफवा विसरते, बँकिंग अवेअरनेस खूप होतं. तसं काहीच नसतं. इकडले पण क्वेश्चन्स असतात भरपूर की जे तुम्हाला अटेम्प्ट करता येतात. तर माझं एक सरळ सांगणं आहे, दिवस रात्र GAच्या मागे पळू नका. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग, मी जरी करंट अफेअर्स म्हणजे GA तुम्हाला शिकवत असेल तर GAच्या मागे पळू नका. मी तुम्हाला हे सांगतो का, कारण की तुम्हाला 4ही सब्जेक्ट सोबत न्यायचे. तुम्हाला GLच मार्क्स नाही घ्यायचे, तुम्हाला रिझल्ट पाहिजे. तर रिझल्टसाठी तुम्हाला सगळ्या विषयामध्ये थोडे ॲव्हरेज मार्क्स जरी घेतले तर 70-80च्या पुढे मार्क्स लागतील तुम्हाला, जर कन्फर्म सिलेक्शन पाहिजे असेल. मेन्समध्ये तर 80च्या पुढे मार्क्स तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे, ते कसे कव्हर करतील याच्यावर जास्त फोकस ठेवा. नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं, सगळ्यात जास्त प्रश्न आहे करंट अफेअर्स कसं करू, काय करू. काहीच नका करू, 10 दिवस आहेत, फक्त आणि फक्त 2-3 गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. कुठल्याही सोर्सचं, एक यूट्यूबवर खूप व्हिडिओज आहेत सर, ठीक आहे, खूप टीचर आहेत जे शिकवतात. ठीक आहे, कुठल्याही सरचे फ्रीमधले व्हिडिओज बघायला चालू करा. माझे पण बघितले तर मी तर बेस्ट आहे, म्हणजे सांगतो बेस्ट मीन्स ते नंतर सांगतो की आपल्या प्रिंटआउट काढायचे. पहिले तुम्हाला एकच काम आहे, पहिले तुम्ही एखाद्या कुठल्या पण सोर्सवरनं बघून घ्या. ठीक आहे, सोर्सवरनं बघून घेतलं, त्याच्यानंतर प्रॅक्टिस मॉकचे क्विज कंपल्सरी द्यायचे आहेत. ठीक आहे, मी तर ॲड करतो वाटलंच तर. व्हिडिओ सोर्स हा बघा, एक ऑप्शन हा आहे, व्हिडिओ सोर्स बघायचा आणि प्रॅक्टिस मॉकच्या क्विजेस द्यायच्यात. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी कंपल्सरी करायच्या नवीन मुलांना, बाकी काहीच नाही करायचे. कुठले मंथ करू सर, फेब्रुवारी, जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर, हे 3 महिने करून घेतो मी सध्याचे. ठीक आहे, आपले फेब्रुवारीचे 2 वीक पडलेले आहेत, जानेवारीचे 4 झाले, डिसेंबरचे 4 झालेत. आता नेहमी आम्ही असं सांगतो की इकडनं इकडे जा. ठीक आहे, इकडनं इकडे जा, पण मी यावेळेस नवीन मुलांना एवढं सांगायचं मला की तुम्ही इकडनं चालू करा वाटलं असतं. आपल्या व्हिडिओपासून जे व्हिडिओ आहेत आपले ते 2 बघायचे आणि प्रॅक्टिस मॉकच्या क्विज या गोष्टी एवढे तुम्हाला कंटिन्युअस करायच्या आहेत फक्त. ठीक आहे, नंतर महत्वाचं याच्यात पॉईंट ऍड करतो आणखी, की एक PDF येईल, एक तर आपल्या क्लासची किंवा दुसरी एक मी PDF टाकेल ज्याच्यामध्ये बेस्ट 500 किंवा बेस्ट 600 असतील क्वेश्चन्स. ठीक आहे, बेस्ट 500 किंवा 600 MCQची एक PDF येईल, आपल्याच क्लासची येऊन जाईल उद्यापर्यंत. ती वाचायला चालू करा. ठीक आहे, जुन्या मुलांनी सुद्धा याच्यावरनं रिव्हिजन केलं तरीही चालेल. आलं लक्षात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही डाऊट्स असतील तर बिनधास्त माझा नंबर आहे त्याच्यावर कॉल करा. चालेल मग. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.